राहून एक कल्ली मी आत्ममग्न झाले. राहून एक कल्ली मी आत्ममग्न झाले. माझ्यात दोष होते दिसले जरा उशिरा. माझ्यात दोष होते दिसले जरा उशिरा. दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. मी गजल अन कल्पना विस्तार तू. मी गजल अन कल्पना विस्तार तू. आणखी कुठला मला आशय नको. ज्येष्ठ मराठी गजलकारा स्मिता गोरंटीवार यांची उत्तम मराठी शायरी. मित्रांनो, आज अपन या विषयावर बोलना आहोत. मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. स्मिता गोरंटीवार का ताल्लुक महाराष्ट्र के यवतमाल जिले के वणी इलाके से है. यहीं वणी में उनकी मौजूदा रिहाइश भी है. स्मिता पिछले कई वर्षों से, एक तवील अरसे से मराठी गज़लें कह रही हैं. एक सीनियर मराठी गज़लकारा हैं स्मिता. मेरी नज़र में स्मिता की शायरी, मराठी शायरी की जो खासियत है वो उनके यहाँ मौजूद थॉटफुल और आत्मनिरीक्षण यानी सेल्फ एनालिसिस करने वाले जो अशार हैं वो उनकी गज़ल की खासियत भी है और यही उनकी गज़ल की ताकद भी है. तर मित्रांनो, नजर टाकूया स्मिता गोरंटीवार यांच्या काही निवडक मराठी शेरांवर. तर एपिसोडच्या सुरुवातीला स्मिता गोरंटीवार यांच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. बंद दाराची कडी उघडेल नक्की. बंद दाराची कडी उघडेल नक्की. कोंडलेला श्वास ही सटकेल नक्की. कोंडलेला श्वास ही सटकेल नक्की. हा शेर बघा. तेज गाभाऱ्यामध्ये दिसलेच नाही. तेज गाभाऱ्यामध्ये दिसलेच नाही. घातले नाही दिव्याला तेल नक्की. घातले नाही दिव्याला तेल नक्की. तेज गाभाऱ्यामध्ये दिसलेच नाही. आणि आता हा एक पुढचा शेर बघा. या गझलच्या एक सखोल आशय या शेरमध्ये दडलेला दिसतो. तो बघा. घाल श्वासांची पुन्हा यज्ञात समिधा. घाल श्वासांची पुन्हा यज्ञात समिधा. नाव आयुष्यात तुझे उजळेल नक्की. नाव आयुष्यात तुझे उजळेल नक्की. आणि आता स्मिताच्या एका दुसऱ्या गझलचे हे 2 शेर बघा. छोट्या बहारची गझल आहे. पुण्य आहे जमेत देहाचे. पुण्य आहे जमेत देहाचे. मोक्ष माझ्या कवेत देहाचे. मोक्ष माझ्या कवेत देहाचे. आणि हा अक्षर बघा. चेतना संपली तुझ्या मधली. चेतना संपली तुझ्या मधली. कर निखारे अचेत देहाचे. कर निखारे अचेत देहाचे. आणि आता स्मिताच्या एका गझलचे हे 2-3 शेर बघा. ही पण एक छोट्या बहारची गझल आहे. एक आठवण केवळ होती. एक आठवण केवळ होती. तिची जन्मभर चंगळ होती. तिची जन्मभर चंगळ होती. आणि हा एक शेर बघा. दिसली वरवर भरीव नाती. दिसली वरवर भरीव नाती. मने आतुनी पोकळ होती. मने आतुनी पोकळ होती. आणि हा शेर बघा. 7 वेगळे रंग निघाले. 7 वेगळे रंग निघाले. प्रकाशातही भेसळ होती. प्रकाशातही भेसळ होती. प्रकाशात ही भेसळ होती. एक नवीन नाविन्यपूर्ण शब्दप्रयोग आणि कल्पना मांडली आहे या शेरमध्ये. जी नक्कीच हा शेर मराठी गझलेला समृद्ध करणारा असा आहे. आणि आता स्मिता
च्या एका गझलेचे हे 3-4 शेर बघा. माझी गती गर्दीमध्ये हरवून जाते नेहमी. माझी गती गर्दीमध्ये हरवून जाते नेहमी. पोचायचे लवकर तिथे राहून जाते नेहमी. पोचायचे लवकर तिथे राहून जाते नेहमी. आणि हा पुढचा शेर बघा, एक नॉस्टॅल्जिक फिलिंग या शेरमध्ये मांडली आहे ते बघा. डोंगर दरी अन काढली होती नदी मी वाहती. डोंगर दरी अन काढली होती नदी मी वाहती. शाळेतल्या चित्रात मी हरवून जाते नेहमी. शाळेतल्या चित्रात मी हरवून जाते नेहमी. आणि या पुढचा शेर बघा. ती शब्द माझा पाळते ओलांडताना उंबरा. ती शब्द माझा पाळते ओलांडताना उंबरा. दुःखास खुंटीवर घरी ठेवून जाते नेहमी. दुःखास खुंटीवर घरी ठेवून जाते नेहमी. खूप आगळी वेगळी कल्पना, आगळा वेगळा विचार या शेरमध्ये मांडलेला आहे. आणि हा पुढचा शेर बघा. विसरून होते जायचे पण आठवत असते तुला. विसरून होते जायचे पण आठवत असते तुला. माझ्या सवे नाहीस तू विसरून जाते नेहमी. माझ्या सवे नाहीस तू विसरून जाते नेहमी. आणि आता हे परत 3-4 शेर एक दुसऱ्या गझलचे बघा स्मिताच्या. बोलले जाणून मी खोटे जरासे. बोलले जाणून मी खोटे जरासे. आणि खोट्यांचा सुरू दरबार झाला. आणि खोट्यांचा सुरू दरबार झाला. आणि हा पुढचा शेर बघा. लावल्या खिडकीस काचा पारदर्शक. लावल्या खिडकीस काचा पारदर्शक. पावसाळा आणखी दमदार झाला. पावसाळा आणखी दमदार झाला. एक सुंदर इमेजरी, एक मंजर कशी या शेरमध्ये दिसून येते. आणि पुढचा शेर बघा. आसरा गुल मोहराचा घेतला अन. आसरा गुलमोहराचा घेतला अन. तसतसा वैसाख सुद्धा गार झाला. तसतसा वैसाख सुद्धा गार झाला. आणि हा पुढचा शेर बघा. फायदा झाला मुखवटा लावल्याने. फायदा झाला मुखवटा लावल्याने. नाटकाचा अंक किमयागार झाला. नाटकाचा अंक किमयागार झाला. आणि आता स्मिताच्या एका वेगळ्या गझलचे हे 2-3 शेर बघा. भरकटू दे चित्त त्याचे भय नको. भरकटू दे चित्त त्याचे भय नको. वागण्यावर मोकळ्या संशय नको. वागण्यावर मोकळ्या संशय नको. आणि हा पुढचा शेर बघा. मी गझल अन कल्पना विस्तार तू. मी गझल अन कल्पना विस्तार तू. आणखी कुठला मला आशा नको. आणखी कुठला मला आशा नको. आणि हा एक पुढचा शेर बघा. घट्ट बाहेरून लावू साखळी. घट्ट बाहेरून लावू साखळी. आपली जुळवू मने व्यत्यय नको. आपली जुळवू मने व्यत्यय नको. आणि आता एपिसोडच्या शेवटी मित्रांनो, स्मिता गोरंटीवार यांच्या एका गझलचे हे 2 उत्तम शेर तुमच्या समोर पेश करतो ते बघा. मी तंत्र भावनेचे शिकले जरा उशिरा. मी तंत्र भावनेचे शिकले जरा उशिरा. माझे तुझ्या जगाशी जुळले जरा उशिरा. माझे तुझ्या जगाशी जुळले जरा उशिरा. राहून एक कल्ली मी आत्ममग्न झाले. राहून एक कल्ली मी आत्ममग्न झाले. माझ्यात दोष होते दिसले जरा उशिरा. माझ्यात दोष होते दिसले जरा उशिरा. तो दोस्तों, ये थे मराठी शायरा, मराठी गजलकारा स्मिता गोरंटीवार. इनकी शायरी के खजाने से चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए. तो मुझे उम्मीद है आपको ये एपिसोड या अशार ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.